तर आहे ना शेंगा एवढ्या आणल्या त्या आणि मी गेली ते आडवा आयला गटोळ्या आणायला तर पावसाचं सगळं भिजून आली देऊ काय वरनं फेकून सगळं भरलं आता माझं डोकं सोड भरलं का डोकं तर बघा आई किती भरून आली या चिखलानी बघा आणि शेंगा तर बघा हे सगळं पाणीच आहे तडूप असल्याने सुद्धा वाट नाही बघा बघू शकता तुम्ही तुम्हाला आहे नाही शेंगा बस काय आहे खाली नको जाऊ म्हणलं तर गेलते ते शेंगाला म्हणते काय करावं घरी बसून दीक्षाला जा म्हणले तर पण मी आजारी दीक्षा ही बहानू आजारी मग त्यामुळं दीक्षाला घरी ठेवलेलं आता तिची पण शाळा हे भरण कोणच्या गावाला गेलता शेंगाला पांघरायला जवळच होत गाठी सुद्धा सुट नाही रिक्षात गेलता काय आता कमी आले शेंगा आहे का ना पहिल्यासारखे शेंगा नव्हते आता कमी आले अगं आई तडपावरच टाक खाली सगळं भरून सुकायला जरा तर या शेंगा खायला बघा सगळा चिखलच आहे बाय सगळा चिखलच आहे तर बघू शकता आहे ना एवढ्या शेंगा आणल्या त्या हो का इकलीच्या शेंगा आहेत त्या इकलीच्या शेंगा आहेत एवढ्या बऱ्याच आले त्या शेंगा तर सकाळी 6 वाजता गेली शेंगाला आणि आता आली आणि जेवाय सुद्धा नेलतं का नव्हतं कोणा ठाव पाठी तर बघा कोणच्या कलरची झाली आहे बघा बघा काय काय होतं माहितीये का ही सालभरच्या शेंगा त्यांना उपास असतात नवरत्नाच्या पाहुण्या रावळ्यांना इकडं तिकडं वानवळा आणि आपलं तर तुम्हाला तर माहितीच आहे की असतंय देणं फिणं आईच्या भावाला लय शेंगा खाऊ वाटतं तो काय काय आणते बघा संसाराला जेवढं आणाल तेवढं कमीच असते गवारीची शेंगा येते गवारीच्या शेंगा कुठं लावायच्या त्या पत्र्यावर माती टाकून लावायच्या का जागा नाही एक तर एवढ्यात कितीक लावावं एवढंच लावलं ही काही गवती चहा आहे एकच फांदी लावली होती किती पसरलंय बघितलं का आणि हे फुलाचं झाड तर आणि आता ती घेवडा तर पाक काढला म्या काय होतं माहिती का घेवडा काढला कारण एवढे शेंगा आले त्या बघा पाटीत बघा पाटीत पण आहे त्या ती जरा सुकलेल्या आहेत मग साईडला ठेवलेलं खायला फिरायला याचं नाव काय आहे शेंगांचं सोनपरी सोनपरी शेंग निबार ढक झाले त्या अजून शेंगा घरी पण वाळवा हे शेंगा लागते ते की मी काय एकदाच गेलते बघा शेंगाला तेव्हापासून आजारीच पडलेली आहे मी आता झाली बरी पण आता शेंगा कमी आल्या कोंबडा हे कोंबडा कोंबडा म्हणती आहे आम्ही याला काय म्हणायचो कोंबडा नव्हतो म्हणत काहीतरीच म्हणायचो या शेंगाला 3 शेंगा त्याच्यात निघतात ना काय म्हणायचो बाया कोंबडा नव्हतो म्हणत काहीतरीच म्हणायचं वेगळंच आम्ही आता नाही लक्षात माझ्या तर या शेंगा खायला भावा बहिणींनो तुमच्या आईने आणल्या शेंगा जीवाचं पाणी माणूस जीवाला खात सुद्धा नाही जीवाला भाकर सुद्धा टायमाला माणूस खात नाही शेंगाच्या वडीने सकाळ उठायचं आंघोळ करायची गाडीत जाऊन बसायचं त्याने डबा शिळा नेलता का नेला होता नव्हता कुणाच पाणी बी नेलं नव्हतं आहे का नाही पाणीच नव्हतं अगं
अर्धीच बाटली होती. परत त्या काहीतरी घोटाळा झालता, परत घोटाळा काढला आणि परत पाणी आणलं. भाकरी तसे चावत नाही हे तसेच आणले. बघा शिळ्या भाकरी नेलते वाटतं आहे ना. बघा महागारी आणला का. आणि तसं बी माणूस खात नाही ना शेंगाच्या उडीने. बाया खात बसलं तर पाठीभर शेंगा बुडतेल्या. याला उपटून एवढ्या शेंगा आणले त्या आमच्या आईनं बघा. चांगल्या शेंगा लागल्या का मग. पण लय शेंगा खाल्ल्या ना डोकं दुखत. आता मध्ये मध्ये लय ट्रॅक्टर 4-4 आणि 5-5 वाहना येत होत्या. आता कमी यायला लागले त्या. आता कोण कुठं तर कोण कुठं. ह्या बी घेतल्या शेंगाला. पांडोळ्याचे होते की इथं कुणाच्या तरी होत्या शेंगा. पांडोळ्याचे. म्हणले की आई इथल्या जवळच्या सोडून आई चालत गेली. चालत गेलता का तुम्ही. माळावर तर चालत होती. पुन्हा नाही आला महागाचं हे. गावात राहिलतच. साऱ्या बाया गेल्या म्हणून त्यांनी कुठं सांगितलं इकडं आहे त्या शेंगा म्हणून. आम्ही म्हणलं गेल्यावर टमटम ते छोट्या हातीवर आहे म्हणून वरच पळालो आम्ही. पुन्हा आला ती परत. तर चला अशा आईने शेंगा आणलेल्या म्हणल्या चला एक खेड्यावर तर बनवा. आता झोपीतनं उठून बाहेर आले. आता मी करते स्वयंपाक करायचा. आणि गार हवा सुटली हो का. असल्या वातावरणाने माणसं आजारी पडते ती. काय करावं. गेला ते कोल्ह्याच्या खाया. येलाचे आणलेल्या तोडून शिजवून खाल्ल्या नाही त्या बघा एकदा बी शेंगा. आणि आमच्यात कसं आहे माहितीये का शेंगा जास्त खाणं नसतं या. तेवढ्याच 2 शेंगा खायच्या झालं. शेंगा आम्ही जास्त खात नाही. कालवणारा बी जास्त वापरत नाही आम्ही. उपास असले तरच आहे वापरते. बानूला चावत नाही. पाक गरगटा करावा लागेल बानूला. गुळाचा आणि शेंगदाण्याचा तवा पाजावा लागेल. तर चला आईला हातपाय धुवायचं. तर कशा वाटल्या आमच्या गावाकडल्या शेंगा नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि तुम्ही पण या. परत म्हणसान की मला सांगितलं नाही. आता आईनं आणले तर एवढ्या शेंगा तर म्हणलं आता चला उद्या वाळू घालायच्या. आणि असल्या आबाळ नाही. ही आबाळ दुनियाचं आलंय. दिवसभर बी टिपी चालूच आहे. तर वाळायच्या कधी. आणायच्या जीवाच्या रान करून आणि घरात यायचा भुरा खवायच्या खवटजार. काय करावं हवेला टाकावं लागते त्या. तर चला बाय.